हा एक बुरशीजन्य रोग असून अशा प्रकारची फांदी पूर्णतः वाळून जाते आणि ह्या फांदीला जर कुठल्याही पद्धतीचे फुलं फळं लागलेली असतील तर ती गळून पडतात. ही एक बुरशीजन्य समस्या आहे ज्याच्यामध्ये बुरशी झाडाची फांदीला पूर्णतः वाळवते, ज्याच्यामुळे याची साल जी आहे ती पूर्णतः अशी वाळून जाते. किंबहुना जो आपल्या झाडाच्या खोडाचा आतील भाग आहे तो सुद्धा पूर्णतः पद्धतीने वाळून जातो. आणि जर तुम्ही इथे बघाल तर इथे सॅप्रोफॅटिक जे मेलेल्या वनस्पतीवरती किंवा सुकलेल्या वनस्पतीवरती जगणारी बुरशी आहे, तर ती सुद्धा आपल्याला इथे डेव्हलप झाल्याचे दिसते. एकंदरीतच डायबॅक समस्येमुळे पूर्ण झाडाची फांदी किंवा झाडाचा एखादा फाटा आणि काही सिनॅरिओमध्ये पूर्ण झाड सुद्धा वाळल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्या बुरशीजन्य रोगाला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला COC अर्थात कॉपर ऑक्सिक्लोराइड याची फवारणी किंवा याचं पेस्टिंग सुद्धा झाडाला करणं गरजेचं आहे. हा एक जमिनीतनं येणाऱ्या बुरशीपासून सुद्धा तयार होतो, म्हणून याची आळवणी सुद्धा करणं गरजेचं आहे. याच्यासाठी तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराइड, रेडोमिल गोल्ड म्हणजेच मॅटलॅक्झल प्लस मँकोझेब यांसारख्या बुरशीनाशकांचा वापर करू शकता. अशाच उपयुक्त माहितीसाठी आजच फॉलो करा संवाद पब्लिसिटी.